आज आपण मॅथमॅटिक्सच्या पेपर फर्स्ट मधल्या 5 नंबरच्या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत, ज्याचं नाव आहे वेक्टर्स. यापूर्वी आपण मॅथमॅटिकल लॉजिक चॅप्टर नंबर 1, त्याच्यानंतर मॅट्रायसेस टेक्स्टबुक येण्याच्या पूर्वी आपण मॅट्रायसेस घेतलेलं आहे. नंतर पुन्हा आपण घेणारच आहोत आणि नंबर 4चं जे चॅप्टर आहे पेअर ऑफ लाईन्स ते घेतलेलं आहे. 3rd नंबरचं जे आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ते चॅप्टर सध्या नाही घेऊ शकत आपण. त्याचं कारण असं आहे की त्याच्यासाठी पार्ट 2 मधला जो डेरिव्हेटिव्हचा पार्ट आहे तो पहिले होऊ द्यावा लागतो. आता आपण सुरुवात करणार आहोत 5th नंबरच्या चॅप्टरला, ज्याचं नाव आहे वेक्टर्स. आता वेक्टर आणि वेक्टरच्या नंतर येणारं जे चॅप्टर आहे लाईन अँड प्लेन्स, हे दोन खूप महत्त्वाचे चॅप्टर्स आहेत. असं समजा की पार्ट 1 जो आहे तो टोटली या 2 चॅप्टरवर जास्त वेटेज आहे आणि हे 2 चॅप्टर जर संपले तर असं समजा पार्ट 1 जो आहे तो आपला जवळपास 75% जो आहे तो सिलेबस कंप्लीट होतो आणि खूप सोपी चॅप्टर्स आहेत. आपण सुरुवात करणार आहोत वेक्टर्सला. 10 क्लासमध्ये किंवा त्याच्या आधी पण 8th स्टँडर्डपासून तुम्ही सायन्समध्ये वेक्टर आणि स्केलर क्वांटिटीज जे आहेत त्यांचा स्टडी केलेला आहेच. आता इथे पूर्ण डीपमध्ये तुम्हाला स्टडी करायचं आहे आणि फिजिक्समध्ये सुद्धा 11th 12thमध्ये फिजिक्समध्ये तुम्हाला वेक्टर्स अँड स्केलर्स हे शिकवलं असेल, झालं असेल आणि यावरच्या भरपूर साऱ्या टेस्ट तुम्ही दिलेल्या असतील. सर्वांना वेक्टरची डेफिनेशन्स माहिती आहे, सर्वांना स्केलरची डेफिनेशन्स माहिती आहेत, त्यांच्या प्रॉपर्टीज माहिती आहेत, त्यांचे जे प्रॉडक्ट्स आहेत ते सुद्धा झालेले आहेत तुमचे फिजिक्समध्ये. इथे परत आपण ते घेणार आहोत. पूर्ण चॅप्टरच आपलं वेक्टर्स आहे. म्हणून आता सुरुवात आपण डेफिनेशन्सपासून करणार आहोत की वेक्टरची डेफिनेशन्स काय आहे. मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं होतं की मला जर कोणी विचारलं की वेक्टर काय आहे, वेक्टरचे डेफिनेशन्स काय आहे, तर मी त्याला असं तोंडाने बोलून नाही सांगणार. कारण सर्वांना माहिती आहे वेक्टरचे डेफिनेशन काय, फिजिकल क्वांटिटी हॅव्हिंग बोथ मॅग्नेट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. अशी क्वांटिटी फिजिकल की ज्याला मॅग्नेट्यूड पण आहे आणि डायरेक्शन्स पण आहे, अशा फिजिकल क्वांटिटीला काय म्हटलं जातो, वेक्टर्स. आता मला जर कोणी विचारलं की वेक्टर म्हणजे काय, तर मी त्या व्यक्तीला माझ्या जवळ बोलवणार, त्याला म्हणेल की माझ्याकडे पाठ करून तू उभा राहा, पाठ माझ्याकडे असली पाहिजे, त्याचा चेहरा जो आहे तो समोर असला पाहिजे. ज्याने विचारलं त्यांना बोलवून वेक्टर जर एक्सप्लेन करून सांगायचं असेल तर, आणि त्याला एक लाथ जर मारली तर तो एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाऊन पडतो. तर आता दोन्ही गोष्टी मिळालेल्या आहेत, मॅग्नेट्यूड पण आहे आणि डायरेक्शन्स पण आहे. तो जिथे उभा होता तो इनिशियल पॉईंट, तो जिथे जाऊन पडला तो टर्मिनल पॉईंट. हा इनिशियल पॉईंट आणि टर्मिनल पॉईंट यांच्यामधलं हे जे डिस्टन्स आहे याला म्हणतात मॅग्नेट्यूड, आणि डायरेक्शन्स तर आपण शो करू शकतो. तर अशी फिजिकल क्वांटिटी की ज्याला मॅग्नेट्यूड पण आहे आणि डायरेक्शन्स पण आहे, अशा फिजिकल क्वांटिटीला म्हटलं जातं वेक्टर्स. म्हणून डेफिनेशन्स जे आहे ती आपण लिहिणार आहोत वेक्टर्सची. of physical quantity having both magnitude as well as direction is called as vector. is called as vector. वेक्टरची डेफिनेशन इथे लिहिली आहे. अ फिजिकल क्वांटिटी हॅव्हिंग बोथ मॅग्नेट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन इज कॉल्ड ॲज वेक्टर्स. आता याचे एक्झाम्पल्स काय, तर फिजिकल क्वांटिटीमधले एक्झाम्पल्स आपल्याला इथे यायचे आहेत. डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, ॲक्सेलरेशन, फोर्स, एक्सेट्रा. एवढे जे एक्झाम्पल्स आहेत हे फिजिकल क्वांटिटी आहेत की ज्या वेक्टर्स म्हणून आपण म्हणू शकतो. डिस्प्लेसमेंट आहे, वेलॉसिटी, ॲक्सेलरेशन्स अँड फोर्स. फिजिक्समध्ये झालं आहे सर्व तुमचं. हे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स जेव्हा विचारतात ना CETमध्ये, त्यावेळेस काही क्वांटिटीज तुम्हाला दिलेल्या असतात आणि क्वेश्चन्स विचारण्यात येतो विच ऑफ द फॉलोइंग क्वांटिटी इज वेक्टर क्वांटिटी. म्हणजे तुम्हाला 3 स्केलर क्वांटिटी दिलेल्या असतील आणि त्या 4 पैकी एक जी आहे ती वेक्टर क्वांटिटी असेल, ती तुम्हाला आयडेंटिफाय करायची आहे. आणि म्हणूनच तुम्हाला हे सर्व माहिती असायला पाहिजे
की कोणत्या क्वांटिटीज ह्या वेक्टर आहेत आणि कोणत्या क्वांटिटीज स्केलर आहेत. तिथे डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, ॲक्सेलरेशन, फोर्स एक्सेट्रा दीज आर सम वेक्टर क्वांटिटीज. आणि याच्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन आपण पाहणार आहोत स्केलर. त्या स्केलरची डेफिनेशन काय आहे? अशी फिजिकल क्वांटिटी की ज्याला फक्त मॅग्नेट्यूड आहे, डायरेक्शन नाही. अ फिजिकल क्वांटिटी हॅव्हिंग ओनली मॅग्नेट्यूड नॉट डायरेक्शन इज कॉल्ड ॲज स्केलर क्वांटिटी. मग अशा कुठल्या कोणत्या क्वांटिटीज आहेत? तर मास आहे, टेम्परेचर आहे, डेन्सिटी आहे, व्हॉल्यूम आहे. आलं का लक्षात? ह्या सर्व ज्या क्वांटिटीज आहेत ह्या स्केलर क्वांटिटीज आहेत. म्हणून आता स्केलरचे डेफिनेशन्सही आपण इथे लिहिणार आहोत. फिजिकल क्वांटिटी having only magnitude not direction is called as स्केलर. ज्याला फक्त मॅग्नेट्यूड आहे, डायरेक्शन नाही, अशी जी क्वांटिटी आहे त्याला म्हटलं जातं स्केलर. मग याचे एक्झाम्पल्स कोणते आहेत? याचे एक्झाम्पल्स आहेत मास आहे, टेम्परेचर आहे, डेन्सिटी आहे, व्हॉल्यूम आहे. लक्षात? हे सर्व एक्झाम्पल्स स्केलर क्वांटिटीचे आहेत. मास, टेम्परेचर, डेन्सिटी, व्हॉल्यूम हे सर्व एक्झाम्पल्स कशाचे आहेत? स्केलरचे आहेत. पण आपल्याला इथे मॅथमॅटिक्समध्ये जे महत्त्वाचं एक्झाम्पल आहे ते आहे ऑल रिअल नंबर्स. एक महत्त्वाचं एक्झाम्पल ऑल रिअल नंबर्स. याला मी असा बॉक्स करतो आहे. आपल्याला या वेक्टर चॅप्टरमध्ये मॅथमॅटिक्समध्ये जे स्केलर क्वांटिटीची गरज आहे ते ऑल रिअल नंबर्स आहेत. तुम्ही कोणताही रिअल नंबर लिहा ती स्केलर क्वांटिटी आहे. मी जर 5 लिहिलं असेल तर स्केलर क्वांटिटी आहे. 5ला फक्त मॅग्नेट्यूड आहे, डायरेक्शन नाही. 5ला डायरेक्शनच नाही आहे, ती झाली स्केलर क्वांटिटी. -3 मॅग्नेट्यूड आहे पण डायरेक्शन नाही आहे. 1/2 हा रिअल नंबर आहे, याला मॅग्नेट्यूड आहे, डायरेक्शन नाही. कुठलाही रिअल नंबर जर घेतला तर ती स्केलर क्वांटिटी आहे, त्याला फक्त मॅग्नेट्यूड आहे, डायरेक्शन नाही. ते झाले स्केलरचे काही एक्झाम्पल्स. आपल्याला जे महत्त्वाचं एक्झाम्पल लागणार आहे ते आहे ऑल रिअल नंबर्स. मॅथमॅटिक्समध्ये जे स्केलर क्वांटिटीचं महत्त्वाचं एक्झाम्पल आहे ते आहे ऑल रिअल नंबर्स. ते खूप सिम्पल आहे. कितीतरी वेळा तुमचे ह्या डेफिनेशन्स आलेले आहेत. वेक्टर्स म्हणजे काय, स्केलर म्हणजे काय, त्यांचे एक्झाम्पल्स काय आहेत. फक्त हे एक्झाम्पल्स याच्यासाठी लक्षात ठेवायचे आहेत तुम्हाला की CETमध्ये जर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स किंवा बोर्ड एक्झाममध्ये ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन जर विचारला विच ऑफ द फॉलोइंग इज वेक्टर क्वांटिटी किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज अ स्केलर क्वांटिटी, तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आणि बेस्ट एक्झाम्पल मॅथमॅटिक्समधलं जे आहे ते ऑल रिअल नंबर स्केलर क्वांटिटीचं. ती झाली डेफिनेशन्स वेक्टर आणि स्केलरची. आता आपण पाहणार आहोत की वेक्टर्स कसा रिप्रेझेंट करतात. त्याला आपण रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर्स असं म्हणू. यापूर्वी आपण डेफिनेशन्स ऑफ वेक्टर अँड स्केलर पाहिलेलं आहे. आता आपण पाहणार आहोत की रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर, वेक्टर कसा रिप्रेझेंट करतात. हा वेक्टर कसा रिप्रेझेंट करतात हे करण्यापूर्वी मी तुम्हाला हे डायग्राम्स काढून दाखवतो. आता बाजूला इथे मी काही डायग्राम्स काढून ठेवलेले आहेत. फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. तुम्हाला जर विचारलं की ह्या कशाचे डायग्राम्स आहेत तर बरेच जण सांगतील की पहिली जी डायग्राम आहे ती सेगमेंटची आहे. सेकंड डायग्राम जी आहे तो आहे रे. हा काय झाला आहे सेगमेंट. हा आहे तो आहे रे. ही आहे लाईन. आणि चौथ्या नंबरची डायग्राम कशाची आहे असं जर विचारलं तर बरेच जण सांगतील की वेक्टरची डायग्राम आहे. ॲक्च्युली ती वेक्टरची डायग्राम नाही आहे, त्याला काय म्हणतात, वरच्या ज्या लाईन्स आहेत त्या जर पाहिल्या तर इथे पहिला जो आहे त्याला सेगमेंट असं म्हटलं जातं. तर हा सुद्धा सेगमेंटच आहे. शेवटचा आणि सुरुवातीचं जे पॉईंट आहे तो बघा
त्याला असा रे वगैरे दाखवलेला नाही आहे, त्याच्यामुळे हा सेगमेंट झाला. पण याच्यामध्ये कुठेतरी असा एक रे दाखवलेला आहे, असं एक बाणाचं टोक दाखवलेलं आहे, म्हणजे त्याला डायरेक्शन आहे. दोन्हीकडून तो फायनाईट आहे पण डायरेक्शन आहे. असा जो सेगमेंट इथे काढलेला आहे याला म्हटलं जातं डायरेक्टेड लाईन सेगमेंट. याला काय म्हणतात? डायरेक्टेड लाईन सेगमेंट. हा झाला आहे डायरेक्टेड लाईन सेगमेंट. पहिली डायग्राम सेगमेंटची, दुसरी रेची, तिसरी जी आहे ती लाईनची आणि चौथी जी डायग्राम आहे ती वेक्टरची नाही आहे, डायरेक्टेड लाईन सेगमेंटची आहे. आता वेक्टर जो आहे तो या डायरेक्टेड लाईन सेगमेंटने रिप्रेझेंट करतात. वेक्टर जर काढायचा असेल तर आपण डायरेक्टेड लाईन सेगमेंटनी तो रिप्रेझेंट करतोय. आणि म्हणून पहिला पॉईंट मी इथे लिहिलेला आहे, रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर. पहिला पॉईंट लिहिला की वेक्टर इज रिप्रेझेंटेड बाय डायरेक्टेड लाईन सेगमेंट. वेक्टर या चारपैकी असा रिप्रेझेंट केला जातो आणि अशा टाईपची जी डायग्राम आहे त्याला म्हणतात डायरेक्टेड लाईन सेगमेंट. म्हणून पहिला पॉईंट मी इथे लिहिला आहे, वेक्टर इज रिप्रेझेंटेड बाय डायरेक्टेड लाईन सेगमेंट. आता मगाशी मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं होतं की तो व्यक्ती आहे ज्याने विचारलं होतं की वेक्टर म्हणजे काय. त्याला बोलवलं आणि इथे उभं केलं आणि इथे उभे केल्यानंतर त्याला एक लात मारली तर तो या ए पोझिशनवरून बी पॉईंटवर जाऊन खाली पडला. तर इथे ए आणि बी या दोन पॉईंटमधलं जे डिस्टन्स आहे या डिस्टन्सला म्हटलं जातं मॅग्नेट्यूड. आणि तो या डायरेक्शनने गेला, एकडून बीकडे गेला तर मधात ही अशी टाईपची अशा टाईपचा रे दाखवलेला आहे. त्याची डायग्राम इथे तयार झालेली आहे ना, ती कशाची डायग्राम आहे? डायरेक्टेड लाईन सेगमेंटची. तर हा झाला आहे वेक्टर. इन दिस वेक्टर ए इज कॉल्ड इनिशियल पॉईंट. इन वेक्टर ए बी ए इज कॉल्ड इनिशियल पॉईंट. ए इज कॉल्ड इनिशियल पॉईंट अँड बी इज कॉल्ड टर्मिनल पॉईंट. बी जो आहे तो टर्मिनल पॉईंट आहे. ए जो आहे जो जिथे उभा होता तो इनिशियल पॉईंट, जिथे जाऊन पडला तो टर्मिनल पॉईंट आहे. आता ए कडून बी कडे गेला आहे, हा आता वेक्टर ए बी झाला आहे. तर दुसरा पॉईंट लिहिला आहे वेक्टर ए बी इज डिनोटेड बाय. त्याची डायरेक्शन फ्रॉम ए टू बी होती, तर पहिले ए घेतला नंतर बी घेतला आणि याच्या डोक्यावर असा एक रे काढलेला आहे. याच्या डोक्यावर एक रे काढलेला आहे. याचे हा रे आपल्याला सांगतोय की याची जी डायरेक्शन आहे ती फ्रॉम ए टू बी आहे, तो ए कडून बी कडे गेला आहे. पण आता फिजिक्समध्ये साधारणतः असा रे काढला जातो, पण मॅथमॅटिक्समध्ये आपण असा रे वगैरे घेणार नाही. ए बी काढायचं आणि ए बीच्या डोक्यावर फक्त लाईन काढायची. डायरेक्शन्स आपोआप आपल्या लक्षात राहणार आहे की ती डायरेक्शन फ्रॉम ए टू बी आहे. कुठलाही वेक्टर जेव्हा रिप्रेझेंट करतो आपण, डिनोट करतो, तर त्या लिहिताना पहिला जो पॉईंट आहे तो इनिशियल पॉईंट, दुसरा जो पॉईंट आहे तो टर्मिनल पॉईंट, त्याच्या डोक्यावर अशी लाईन काढायची किंवा असा रे काढायचं. तर मॅथमॅटिक्समध्ये आपण अशा प्रकारचा एक लाईनच काढणार आहोत, रे वगैरे काढणार नाही. वेक्टर ए बी इज डिनोटेड बाय वेक्टर ए बी, त्याच्या डोक्यावर असा रे किंवा फक्त वेक्टर ए बी आणि त्याच्या डोक्यावर अशी लाईन काढायची. मग आता याचं मॅग्नेट्यूड म्हणजे काय? तर मॅग्नेट्यूड म्हणजे या दोन पॉईंटमधला डिस्टन्स. डिस्टन्स म्हणजे काय? लेंथ. म्हणून पुढे लिहिलं आहे नंबर 3, मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर ए बी इज डिनोटेड बाय. अशा दोन लाईन काढल्या आणि दोन लाईनच्या मध्ये हा वेक्टर ए बी लिहिला. असं तुम्ही मॅग्नेट्यूड लिहू शकता किंवा याला ऑरमध्ये दोन लाईन जर काढायच्या नसतील तर तुम्ही लेंथ ए बी लिहू शकता. आणि तुम्हाला ही लेंथही लिहायचं नसेल तर सिम्पल फक्त ए बी जरी लिहिलं तरी चालेल. त्याच्यानंतर आहे नंबर 4. नंबर 4चं तर आत्ताच सांगितलं मी तुम्हाला. इन वेक्टर ए बी ए इज कॉल्ड इनिशियल पॉईंट, बी इज कॉल्ड टर्मिनल पॉईंट. आणि नंबर 5, वेक्टर्स आर ऑल्सो डिनोटेड बाय स्मॉल लेटर्स. जर एखाद्या वेक्टरला इनिशियल पॉईंट आणि टर्मिनल पॉईंट लिहिलाच नसेल, हा वेक्टर आहे, हा इथे मी वेक्टर काढलं आहे, हा इनिशियल पॉईंट, हा टर्मिनल पॉईंट, पण यांना नाव नाही आहे आणि या वेक्टरला नाव द्यायचं आहे, तर मग आपण याला वेक्टर ए असं म्हणू शकतो. दुसरा एक वेक्टर काढलेला आहे आणि याची डायरेक्शन ही आहे, याला आपण वेक्टर बी. तिसरा काढला आहे, याला वेक्टर सी. तर वेक्टर जे आहेत ते असे स्मॉल लेटर्सनी सुद्धा रिप्रेझेंट करता येतात. म्हणून हा 5 नंबरचा पॉईंट दिला आहे की वेक्टर्स आर ऑल्सो डिनोटेड बाय स्मॉल लेटर्स, वेक्टर ए, वेक्टर बी, वेक्टर सी, वेक्टर डी ॲक्सेट्रा. ते खूप महत्त्वाचं रिप्रेझेंटेशन होतं. वेक्टर्स कसे रिप्रेझेंट करतात? डायरेक्टेड लाईन सेगमेंटने, बरोबर आहे. आणि मग वेक्टर लिहिताना कशा पद्धतीने लिहिलं जातं? वेक्टर ए बीला लिहिताना आपण वेक्टर ए बी असं नाही लिहिणार, तर ए बी आणि ए बीच्या डोक्यावर ही अशी लाईन काढायची आणि त्याला वाचताना वेक्टर ए बी असं वाचायचं.
काही जण याला बार ए बी असंही वाचतात, पण आपण इथे बार ए बी असं वाचणार नाही, आपण त्याला वाचताना वेक्टर ए बी असंच वाचणार. हा वेक्टर ए बी हे त्याचं मॅग्नेट्यूड आहे. वेक्टर हे स्मॉल लेटर्सनी सुद्धा डिनोट केल्या जातात. या वेक्टर ए बी मधला ए जो पॉईंट आहे त्याला म्हटलं जातं इनिशियल पॉईंट आणि बी जो पॉईंट आहे त्याला म्हटलं जातं टर्मिनल पॉईंट. ते होतं रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर्स. डेफिनेशन पाहिले वेक्टरची, स्केलरची डेफिनेशन पाहिले, आता रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर्स पाहिलेलं आहे. आता आपण पाहणार आहोत टाइप्स ऑफ वेक्टर्स. ऑफ वेक्टर्समध्ये फर्स्ट टाईप आहे युनिट वेक्टर. युनिट वेक्टरचा अर्थ होतो वन. युनिट मीन्स वन. आता युनिट वेक्टर्सची डेफिनेशन्स काय आहे की ज्या वेक्टरचं मॅग्नेट्यूड 1 युनिट आहे अशा वेक्टर्सला म्हटलं जातं युनिट वेक्टर. युनिट मीन्स वन. वन काय तर मॅग्नेट्यूड 1 आहे. ज्या वेक्टरचं मॅग्नेट्यूड 1 आहे अशा वेक्टर्सला युनिट वेक्टर्स असं म्हटलं जातं. याचे डेफिनेशन्स काय राहणार आहे. अ वेक्टर whose magnitude is 1 unit is called as unit vector. A vector whose magnitude is 1 unit is called as unit vector. ही झाली याची डेफिनेशन. ज्या वेक्टरचं मॅग्नेट्यूड 1 आहे अशा वेक्टर्सला युनिट वेक्टर्स असं म्हटलं जातं. आता मी काही वेक्टर्स इथे काढतो आहे. हा एक वेक्टर आहे त्याचं नाव आहे ए बी. ए बी वेक्टर आहे. जी डायरेक्शन आहे फ्रॉम ए टू बी आणि या वेक्टर ए बीचं मॅग्नेट्यूड हे असं लिहिलं आहे मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर ए बी. हा काय झाला आहे वेक्टर ए बी आणि या वेक्टर ए बीला असं जर लिहिलं मी ते झालं मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर ए बी. आणि आता हे मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर ए बी सपोज आहे 7 युनिट. वेक्टर ए बीचं जे मॅग्नेट्यूड आहे ते 7 युनिट आहे, 1 नाही आहे. तर वेक्टर ए बी इज नॉट युनिट वेक्टर. वेक्टर ए बी इज नॉट युनिट वेक्टर. परत रिपीट करतो आहे मी कारण यावरून आता एक फॉर्म्युला पण आपण पाहणार आहे युनिट वेक्टरचं. म्हणून वेक्टर ए बी इज नॉट युनिट वेक्टर कारण याचं मॅग्नेट्यूड किती युनिट आहे 7. युनिट वेक्टर कशाला म्हणतात ज्याचं मॅग्नेट्यूड असेल 1 युनिट. मग मी काय केलं याच वेक्टर ए बीमध्ये परत बीच्या आधी एक पॉईंट घेतला ज्याला मी सी असं नाव दिलं आहे. आता पहिला तर वेक्टर ए टू बी तो होता वेक्टर ए बी. आता ए टू सी डायरेक्शन तीच, डायरेक्शन चेंज झाली नाही, पण दुसरा वेक्टर जो आहे तो ए सी. आता तुम्हाला या डायग्राममध्ये वेक्टर ए सी दिसत असेल. ए पासून सी पर्यंत आणि हे डायरेक्शन फ्रॉम ए टू सी हे डायरेक्शन आहे. तर सपोज याचं जे मॅग्नेट्यूड आहे ना ते असेल 4 युनिट. तर वेक्टर ए सी इज नॉट युनिट वेक्टर. वेक्टर ए सी इज नॉट युनिट वेक्टर. वेक्टर ए सी इज नॉट युनिट वेक्टर कारण मॅग्नेट्यूड आहे 4 युनिट. मग परत मी इथे एक पॉईंट घेतलेला आहे याला मी डी असं नाव दिलं. याची डायरेक्शन तीच राहणार आहे जी आधीच्या यांची होती. तर वेक्टर ए डी हा झाला वेक्टर ए डी आणि वेक्टर ए डीचं जे मॅग्नेट्यूड आहे ए टू डी हे सपोज आहे 3 किंवा 2 युनिट घेऊ आपण 2 युनिट्स. तर वेक्टर ए डी इज नॉट युनिट वेक्टर. 7 नॉट युनिट वेक्टर. 4 नॉट युनिट वेक्टर. 2 नॉट युनिट वेक्टर. ए डी युनिट वेक्टर नाही, ए सी सुद्धा युनिट वेक्टर नाही, ए बी सुद्धा युनिट वेक्टर नाही. मग मी परत इथे एक पॉईंट घेतलेला आहे ई. आता तुम्हाला ए ई हा वेक्टर मिळाला आणि या वेक्टर एचं मॅग्नेट्यूड आहे 1. मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर ए इज इक्वल टू 1. तर इथे जेवढेही वेक्टर्स मी काढलेले आहेत त्या सर्वांचं डायरेक्शन सेम आहेत, फक्त मॅग्नेट्यूड चेंज झालेलं आहे. इथे 7 आहे, 4 आहे, 2 आहे आणि 1 आहे. तर वेक्टर एचं मॅग्नेट्यूड 1 आहे. दिस वेक्टर ए इज कॉल्ड युनिट वेक्टर. वेक्टर ए काय झालं आहे युनिट वेक्टर झालं आहे. वेक्टर ए इज युनिट वेक्टर कारण याचं मॅग्नेट्यूड 1 युनिट आहे. मग आता हे एवढे सर्व डायग्राम काढण्याची काय गरज होती. तसे सांगू शकलो असतो एक छोटासा वेक्टर काढला असता त्याचं मॅग्नेट्यूड 1 सांगितलं असतं आणि सांगितलं असतं की हा युनिट वेक्टर आहे. पण इथे आपण एक फॉर्म्युला पाहणार आहोत. आता हा जो युनिट वेक्टर आहे तो ए ई आहे. तुम्हाला जर विचारलं की हा वेक्टर ए ई कसा आहे
तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न झाला आहे का, वेक्टर युनिट वेक्टर जो आहे तो कसा आहे, तो युनिट वेक्टर सारखा आहे. युनिट वेक्टर हा युनिट वेक्टर सारखाच असतो, त्याचं मॅग्नेट्यूड 1च असते. पण कसा आहे असं का विचारलं, कारण इथे जो वेक्टर ए आहे तो आणि बाकीच्या वेक्टरसोबत जर तुम्ही कंपॅरिझन केलं तर युनिट वेक्टर ए ई आणि ए बी या दोघांमध्ये काय सिमिलॅरिटी आहे, तर दोघांचं मॅग्निट्यूड डिफरंट आहे पण डायरेक्शन सेम आहे. दोघांचे डायरेक्शन्स कशा आहेत, सेम. जे वेक्टर ए ई जो आहे तो युनिट वेक्टर आहे पण कुणाच्या डायरेक्शननी आहे, तर जी डायरेक्शन वेक्टर ए बीची आहे त्याच डायरेक्शननी वेक्टर ए ई आहे. जे आपण असं म्हणू शकतो की वेक्टर ए ई इज द युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ वेक्टर ए बी. पुन्हा ही लाईन मी रिपीट करतोय, वेक्टर ए ई इज द युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ वेक्टर ए बी. किंवा याला तुम्ही असे म्हणू शकता, वेक्टर ए ई इज द युनिट वेक्टर पॅरलल टू वेक्टर ए ई. किंवा तुम्ही असे म्हणू शकता, वेक्टर ए ई इज द युनिट वेक्टर अलॉंग द वेक्टर ए बी. एकाच याला मी 3 वेळा सांगितलं तुम्हाला. काय काय सांगितलं पुन्हा एकदा रिपीट करतोय. वेक्टर ए ई इज द युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ वेक्टर ए बी. वेक्टर ए ई इज द युनिट वेक्टर पॅरलल टू वेक्टर ए बी अँड वेक्टर ए ई इज द युनिट वेक्टर अलॉंग द वेक्टर ए बी. तसंच इथे सुद्धा तो ए सी किंवा ए डीच्याही डायरेक्शननी आहे. वेक्टर ए इज द युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ वेक्टर ए सी अलॉंग द वेक्टर ए सी पॅरलल टू वेक्टर ए सी. वेक्टर ए इज द युनिट वेक्टर अलॉंग द वेक्टर ए डी इन द डायरेक्शन ऑफ वेक्टर ए डी किंवा पॅरलल टू वेक्टर ए डी. अलग लक्षात. मग आता हा वेक्टर ए ई जो आहे ना हा युनिट वेक्टर आहे, याचं मॅग्निट्यूड 1 आहे. त्याला डिनोट करताना जनरली हा ए ई वेक्टर काढला आणि याच्या डोक्यावर अशी कॅप घालायची. ती कॅप इंडिकेट करते की त्या वेक्टरचं मॅग्निट्यूड 1 आहे. ए ई आणि त्याच्या डोक्यात जर अशी कॅप घातली, आपण जनरली वेक्टर ए ई आणि त्याच्या डोक्यावर अशी लाईन काढतो, तर हा झाला जनरल वेक्टर. पण जर तो युनिट असेल ज्याचं मॅग्निट्यूड 1 असेल तर मग वेक्टर ए ई लिहिताना त्याच्या डोक्यात अशी कॅप घालायची आणि ही कॅप सांगते की हा जो वेक्टर आहे तो कोणता वेक्टर आहे, युनिट वेक्टर आहे, याचं मॅग्निट्यूड 1 आहे. याला वेक्टर ए ई कॅप असे वाचू शकतो आपण किंवा युनिट वेक्टर ए ई असंही वाचू शकतो. ते झालं युनिट वेक्टरबद्दल. पण मग याचा फॉर्म्युला कसा तयार होतो युनिट वेक्टरचा, ते आता या दुसऱ्या डायग्राममध्ये मी सांगतो तुम्हाला. हा एक वेक्टर आहे ज्याला आम्ही वेक्टर एने रिप्रेझेंट केलं आहे. हा वेक्टर ए आणि वेक्टर ए हा युनिट वेक्टर नाही, त्याच्या डोक्यावर मी फक्त लाईन काढली. पण याच वेक्टर एच्या डायरेक्शननी इथे एक छोटासा युनिट वेक्टर आहे जो एक कॅप आहे. तर आपण असं म्हणू शकतो ए कॅप इज युनिट वेक्टर. कसा आहे, इन द डायरेक्शन ऑफ वेक्टर ए. किंवा असे म्हणू शकतो आपण वेक्टर ए कॅप इज युनिट वेक्टर पॅरलल टू वेक्टर ए किंवा वेक्टर ए कॅप इज युनिट वेक्टर अलॉंग वेक्टर ए. या तिघांचं मिनिंग एकच आहे. वेक्टर ए कॅप इज द युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ वेक्टर ए. ए कॅप इज द युनिट वेक्टर पॅरलल टू वेक्टर ए. ए कॅप इज द युनिट वेक्टर अलॉंग द वेक्टर ए. आणि मग या तिघांचं मिनिंग एकच आहे. याला इज इक्वल टू आपण लिहिताना असं लिहू एक कॅप आणि हा एक कॅप कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला असा आहे की हा युनिट वेक्टर ज्या वेक्टरच्या डायरेक्शननी आहे त्या वेक्टरला त्याच वेक्टरच्या मॅग्निट्यूडनी जर डिवाइड केलं, ज्या वेक्टरच्या डायरेक्शननी आहे त्या वेक्टरला त्याच वेक्टरच्या मॅग्निट्यूडने जर डिवाइड केलं तर आपल्याला युनिट वेक्टर मिळतो आहे. तर कोणत्याही वेक्टरचा युनिट वेक्टर जर काढायचं असेल तर तुम्ही त्या वेक्टरला त्या वेक्टरच्या मॅग्निट्यूडने डिवाइड करा. वेक्टर एला वेक्टर एच्या मॅग्निट्यूडने जर डिवाइड केलं तर आपल्याला युनिट वेक्टर मिळतो आहे इन द डायरेक्शन ऑफ वेक्टर ए पॅरलल टू वेक्टर ए अलॉंग द वेक्टर ए. आणि त्याला डिनोट करताना एक कॅप असं डिनोट केला जातो. तर हा युनिट वेक्टर कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला आहे. जेव्हा
हे सर्व वेक्टर्स आपण इन टर्म्स ऑफ आय जे के मध्ये पाहणार आहोत. त्यावेळेस या फॉर्म्युल्यांची आपल्याला गरज पडणार आहे. सध्या फक्त तुम्ही हा फॉर्म्युला युनिट वेक्टरचा लक्षात ठेवा की वेक्टर ए कॅप इज इक्वल टू वेक्टर ए अपॉन मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर ए. ए कॅप इज द युनिट वेक्टर. पण तो कसा आहे तर ते सर्व इथे लिहिलेलं आहे. ए कॅप इज द युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ वेक्टर ए किंवा पॅरलल टू वेक्टर ए किंवा अलॉंग द वेक्टर ए. अलग लक्षात. आणि मग एक कॅप जर असेल तर कॅप इंडिकेट करते की त्या वेक्टरचं जे मॅग्नेट्यूड आहे ते किती युनिट आहे, 1 युनिट आहे. आणि मग खाली इथे सांगितलेलंच आहे की ए कॅप इज द युनिट वेक्टर. हे कॅप काढलेली आहे, इथे सुद्धा कॅप काढलेली आहे. हे सर्व युनिट वेक्टर्स आहेत इन द डायरेक्शन ऑफ वेक्टर आहे किंवा पॅरलल टू वेक्टर आहे किंवा अलॉंग द वेक्टर आहे. हा फॉर्म्युला खूप महत्त्वाचा आहे. ती होती डेफिनेशन्स ऑफ युनिट वेक्टर. अ वेक्टर हुज मॅग्नेट्यूड इज 1 युनिट इज कॉल्ड ॲज युनिट वेक्टर. आणि मग कोणत्याही वेक्टरच्या डायरेक्शनने जर युनिट वेक्टर काढायचं असेल त्या वेक्टरला त्याच वेक्टरच्या मॅग्नेट्यूडने काय करायचं, डिवाइड. तेव्हा तुम्हाला युनिट वेक्टर मिळतो. त्याच्यानंतर दुसरा टाईप आपण पाहणार आहोत ज्याचं नाव आहे नल वेक्टर. टाईप आपण पाहतो आहे नल वेक्टर किंवा झिरो वेक्टर. याचं ऑरमध्ये दुसरं नाव आहे झिरो वेक्टर. मग कशाला म्हणायचं नल वेक्टर किंवा झिरो वेक्टर? तर सिम्पल आहे, नावातच सर्व काही आहे. झिरो काय झिरो तर मॅग्नेट्यूड झिरो. कोणाचं मॅग्नेट्यूड झिरो? वेक्टरचं. मग जर मॅग्नेट्यूड झिरो असेल तर त्या वेक्टरचं नाव काय झालं, झिरो वेक्टर. मग डेफिनेशन काय राहणार? तर डेफिनेशन आहे अ वेक्टर हुज मॅग्नेट्यूड इज झिरो इज कॉल्ड ॲज झिरो वेक्टर और नल वेक्टर. अ वेक्टर whose magnitude is 0 is called as zero vector. ही झाली डेफिनेशन किंवा नल वेक्टर. A vector whose magnitude is 0 is called as null vector or zero vector. A vector whose magnitude is 0 is called as null vector or zero vector. हे डेफिनेशन आणखी आपल्याला असे लिहिता येईल. आता हा वेक्टर जर रिप्रेझेंट करायचा असेल तर कसा रिप्रेझेंट करणार? कारण आपण आधीच पाहिलं होतं की वेक्टर इज रिप्रेझेंटेड बाय डायरेक्टेड लाईन सेगमेंट. मग हा सुद्धा वेक्टर आहे, यालाही रिप्रेझेंट करावं लागेल. मग जर मी असा वेक्टर रिप्रेझेंट केला आणि तुम्हाला विचारलं की हा नल वेक्टर आहे का, तर नाही आहे. का नाही आहे? तर इथे जो डायरेक्टेड लाईन सेगमेंट मी काढला आहे ना हा वेक्टर आहे पण नल वेक्टर नाही, झिरो वेक्टर नाही. याचं कारण आहे की याचं मॅग्नेट्यूड झिरो नाही आहे. याचं मॅग्नेट्यूड झिरो नाहीच आहे. याला जर मी ए आणि बी नाव दिलं तर वेक्टर ए बी इज नॉट नल वेक्टर ऑर झिरो वेक्टर. कारण या ए आणि बी दोन पॉईंटमधलं डिस्टन्स जर आपण कॅल्क्युलेट केलं, लेंथ जर ही कॅल्क्युलेट केली तर ही झिरो येणार नाही. आणि ही लेंथ जर झिरो नाही, डिस्टन्स ए बी जर झिरो नाही, हा झिरो वेक्टर नाही आहे. मग आपण हे डिस्टन्स थोडंसं आणखी कमी केलं. इथे ए घेतला आहे आणि मी इथे बी लिहिलेलं आहे आणि विचारलं की हा वेक्टर ए बी नल वेक्टर आहे का, तर हा सुद्धा झिरो वेक्टर नाही आहे, नल वेक्टर नाही आहे. कारण ए बी मधला जे डिस्टन्स आहे ते झिरो नाही. मग हा नल वेक्टर कसा असेल, केव्हा असेल? तर मग इथे मी एक पॉईंट काढला, याला मी ए नाव दिलं आणि त्यालाच बी नाव दिलं आहे. पॉईंट एकच आहे, ए आणि बी. त्या एका पॉईंटला दोन नावं दिलेली आहेत. याचा अर्थ काय झाला की वेक्टरचा हा इनिशियल पॉईंट आणि हा टर्मिनल पॉईंट हे कोइन्साइड झालेले आहेत. आणि जेव्हा वेक्टरचा इनिशियल आणि टर्मिनल पॉईंट कोइन्साइड होतो त्यावेळेस अशा वेक्टर्सला अशा वेक्टरचं मॅग्नेट्यूड असतं झिरो. तुम्हाला जर विचारलं की या वेक्टरचं मॅग्नेट्यूड सांगा तर तुम्ही ए आणि बी पॉईंटमधला डिस्टन्स जर काढलं तर ते झिरो येणार. आणि डिस्टन्स ऑफ ए बी किंवा लेंथ ए बी जर झिरो असेल तर वेक्टर ए बी काय झाला आहे, नल वेक्टर झाला. मग आता हा वेक्टर जर नल वेक्टर असेल त्यामध्ये दोन पॉईंट इनिशियल आणि टर्मिनल पॉईंट कसे आहेत, कोइन्साइड झाले. म्हणून ही डेफिनेशन्स ऑरमध्ये आपण असे लिहू शकतो, ऑर अ वेक्टर whose initial and terminal point coincide. A vector whose initial and terminal point coincide is called as zero vector or null vector.
इज कॉल्ड ॲज झिरो वेक्टर ऑर नल वेक्टर. आणि मग झिरो वेक्टर किंवा नल वेक्टर कशाने डिनोट करतात, तर इट इज डिनोटेड बाय, हा ओ काढायचा आणि ओच्या डोक्यावर अशी एक लाईन काढायची आणि याला वाचताना वाचायचं नल वेक्टर किंवा झिरो वेक्टर. याला तुम्ही झिरो लिहू शकता, झिरोच्या डोक्यावर लाईन काढली. पण आता वेक्टर हे स्मॉल लेटर्सनी डिनोट करतात म्हणून याला आपण ओ म्हणू आणि ओच्या डोक्यावर अशी लाईन काढली तर याचा अर्थ समजायचा की हा नल वेक्टर आहे, हा झिरो वेक्टर आहे, याचं मॅग्नेट्यूड जे आहे ते झिरो आलेलं आहे. आणि जॉमेट्रिकली इट इज रिप्रेझेंटेड बाय पॉईंट. खाली लिहू आपण, जॉमेट्रिकली इट इज रिप्रेझेंटेड बाय असा पॉईंट. कारण वेक्टर हा डायरेक्टेड लाईन सेगमेंटनी रिप्रेझेंट करतात, पण इथे नल वेक्टरसाठी त्याचा इनिशियल पॉईंट आणि टर्मिनल पॉईंट जे आहेत ते कोइन्साइड जेव्हा होतात त्याला आपण नल वेक्टर असं म्हणतो आहे. आणि मग तो रिप्रेझेंट करताना असा पॉईंटनी रिप्रेझेंट करावा लागतो. तर टाईप्स ऑफ वेक्टर्समध्ये दोन डेफिनेशन्स आलेले आहेत. पहिली आपण पाहिली युनिट वेक्टर आणि दुसरी पाहिलेली आहे नल वेक्टर. युनिट वेक्टर मीन्स अ वेक्टर हुज मॅग्नेट्यूड इज 1. झिरो वेक्टर किंवा नल वेक्टर अ वेक्टर हुज मॅग्नेट्यूड इज 0. आता पाहू थर्ड नंबर. थर्ड नंबरचा टाईप आपण पाहतो आहे इक्वल वेक्टर्स. इक्वल वेक्टर्स म्हणजे काय, डेफिनेशन्समध्ये सांगितलेलं आहे की टू वेक्टर्स आर सेट टू बी इक्वल इफ दे हॅव इक्वल मॅग्नेट्यूड अँड सेम डायरेक्शन्स. दोन पॉईंट्स की पॉईंट्स आहेत त्यामध्ये. दोन वेक्टर हे इक्वल तेव्हा असतील जेव्हा त्यांचं मॅग्नेट्यूड हे इक्वल असेल आणि त्यांचे डायरेक्शन सेम असतील. म्हणून इथे डेफिनेशन्समध्ये काय सांगितलं आहे पहा, इक्वल वेक्टरच्या टू वेक्टर्स आर सेट टू बी इक्वल इफ दे हॅव इक्वल मॅग्नेट्यूड अँड सेम डायरेक्शन्स. इक्वल मॅग्नेट्यूड अँड सेम डायरेक्शन्स. दोन वेक्टरचं मॅग्नेट्यूड इक्वल असेल आणि डायरेक्शन सेम असेल तर अशा वेक्टर्सला काय म्हटलं जातं, इक्वल वेक्टर्स. मी इथे काही वेक्टर्स काढतो आहे. हा एक वेक्टर आहे, त्याचं नाव आहे वेक्टर ए बी आणि या वेक्टर ए बीचं मॅग्नेट्यूड घेतलं आहे 7. दुसरा एक वेक्टर घेतलेला आहे सी डी, त्याची डायरेक्शन आहे फ्रॉम डी टू सी आणि हा वेक्टर डी सी झाला आहे कारण सुरुवातीला डी नंतर सी आणि याचं मॅग्नेट्यूड आलेलं आहे 7. तिसरा वेक्टर जो आहे तो घेतला आहे मी पी क्यू. पी क्यू घेतलेला आहे, डायरेक्शन आहे फ्रॉम पी टू क्यू आणि या वेक्टर पी क्यूचं जे मॅग्नेट्यूड आहे ते इज इक्वल टू 7 आहे. बघा इथे तिन्ही वेक्टर जे घेतले आहेत ना, या तिन्ही वेक्टरचं मॅग्नेट्यूड सेम आहे, जे इक्वल मॅग्नेट्यूड आहे. डायरेक्शनसुद्धा कशा असायला पाहिजेत, सेम असायला पाहिजे. तर या तीनपैकी कोणत्या दोन वेक्टरच्या डायरेक्शन सेम आहेत, तर वेक्टर ए बीचे डायरेक्शन आहे फ्रॉम ए टू बी आणि पी क्यूचे डायरेक्शन आहे फ्रॉम पी टू क्यू. तर ह्या दोन डायरेक्शन सेम आहेत. हे डायरेक्शन्स या दोन डायरेक्शनसारखी नाही, तर हा वेक्टर सी डी इक्वल येत नाही. तर यापैकी दोन वेक्टर इक्वल कोणते झाले, वेक्टर ए बी आणि वेक्टर पी क्यू हे दोन वेक्टर्स इक्वल आहेत. याला लिहिताना आपण असं लिहिणार, वेक्टर ए बी इज इक्वल टू वेक्टर पी क्यू. दोन वेक्टर इक्वल असण्यासाठी त्यांचं मॅग्नेट्यूड इक्वल असायला पाहिजे, त्यांची डायरेक्शन सेम असायला पाहिजे. अशा वेक्टर्सला म्हटलं जातं इक्वल वेक्टर्स. म्हणून डेफिनेशन्समध्ये सांगितलेले आहे की टू वेक्टर्स आर सेट टू बी इक्वल इफ दे हॅव इक्वल मॅग्नेट्यूड अँड सेम डायरेक्शन्स. आणि आता तीन टाईप्स आपले झालेले आहेत. युनिट वेक्टर झालं आहे, म्हणजे काय काय पाहायचं आपण त्या चॅप्टरमध्ये. सुरुवातीला आपण पाहिलेलं आहे वेक्टरची डेफिनेशन्स. ती होती अ फिजिकल क्वांटिटी हॅविंग बोथ मॅग्नेट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन इज कॉल्ड ॲज वेक्टर. याचे काही एक्झाम्पल्स पाहिले होते आपण, डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, ॲक्सेलरेशन, फोर्स. नंतर आपण स्केलर पाहिलं होतं. स्केलरचे डेफिनेशन आहे अ फिजिकल क्वांटिटी हॅविंग ओनली मॅग्नेट्यूड नॉट डायरेक्शन इज कॉल्ड ॲज स्केलर. याचे काही एक्झाम्पल्स पाहिले होते, मास, डेन्सिटी, व्हॉल्यूम, टेम्परेचर वगैरे. पण यामधलं सर्वात महत्त्वाचं एक्झाम्पल होतं ऑल रिअल नंबर्स. त्याच्यानंतर थर्ड नंबरचा जो पॉईंट आहे ना तो पाहिला होता आपण,
रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर्स. वेक्टर्स कसा रिप्रेझेंट करतात, वेक्टर कसा रिप्रेझेंट करतात ते आपण त्या पॉईंट्समध्ये पाहिलेलं आहे. आणि मग टाईप्स ऑफ वेक्टर्सला सुरुवात केली. त्यामध्ये पहिला जो पॉईंट आपण पाहिला तो युनिट वेक्टर. दुसरी जी डेफिनेशन पाहिलेली आहे ती होती नल वेक्टर किंवा त्याला ऑरमध्ये दुसरं नाव आहे झिरो वेक्टर. आणि तिसरे जे पाहिलं आहे तो आहे इक्वल वेक्टर. याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी काही टाईप्स पाहणार आहोत. निगेटिव्ह वेक्टर्स, को इनिशियल वेक्टर, को टर्मिनस वेक्टर, को लिनियर वेक्टर अँड को प्लेनर वेक्टर्स. हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.